नागपंचमीच्या काळात सर्पांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी शहरातील सर्पमित्र सज्ज झाले आहेत। कृषी संस्कृती असलेल्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा मित्र मानला जाणाऱ्या साप नागांची पूजा केली जाते। नागदेवतेने प्रसन्न होऊन आपल्याला त्रास देऊ नये या इच्छेने ही पूजा केली जाते। गावात वारुळे असतील तेथे नाग आहे असे समजून लाह्या दूध वाहून त्याची पूजा केली जाते। गारुडी पूर्वी टोकऱ्यांमध्ये साप आणत त्यांची पूजा केली जात असे। नागपंचमीच्या दिवशी सापाला दूध पाजले जाते, परंतु साप हा मांसाहारी प्राणी आहे, तो कधीच दूध पित नाही। साप पळून जाऊ नये म्हणून सर्पांचे मणकेत मोडण्याचा प्रकार गारुडी करतात। हल्ली सर्पमित्रांनी या प्रथेला विरोध सुरू केला आहे। सर्प हे माणसांचे शत्रू नसून मित्र आहेत, त्यांना जपा, त्यांना त्रास होईल अशी कोणतीही कृती करू नका असे सर्पमित्र रोहित कोंढाळकर यांनी सांगितले। कातडीचा व्यापार, अंधश्रद्धा, गैरसमज यामुळे सापांच्या अनेक जाती धोक्यात आल्या आहेत। निसर्ग साखळीचा हा महत्त्वाचा प्राणी नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी हे सर्पमित्र त्यांचा बचाव करीत आहेत। आजही सापांबद्दलचे गैरसमज, अर्धवट माहिती आणि अंधश्रद्धेपोटी मोठ्या प्रमाणावर साप मारले जातात। जगभरातील 2700 जातींपैकी 270 जाती हिंदुस्थानात आढळतात, त्यापैकी 79 विषारी तर 29 बिनविषारी आहेत। महाराष्ट्रात यापैकी 52 जातीचे साप आढळतात। साप ही एक जीवच आहे। नागपंचमीच्या काळात वैद्य लोक सापाला विकून या 2-3 दिवसात मोठ्या प्रमाणात पैसे कमवतात। असा या सापांचा बचाव करण्यासाठी सर्पमित्र वेगवेगळ्या ठिकाणी थांबून सापांना वाचवण्याचे काम करत असतात। हे सर्पमित्र फोन येताच हातातील कामे टाकून म्हणेल त्या ठिकाणी स्वखर्चाने जातात आणि सर्पाला पकडून त्याच्यावर उपचार करून त्याच्या राहण्याच्या ठिकाणी म्हणजेच सर्प उद्यानामध्ये सोडत असतात। या सर्पमित्रांच्या समूहाने 7 लव चौकातील मीरा सोसायटी आणि रास्ता पेठेतून 2 महिलांना सापांसह रंगेहात पकडले। त्यावेळी या सर्पमित्रांनी त्यांना साप आमच्या ताब्यात दा म्हणून सांगितले, परंतु या महिलांनी सर्पमित्रांवर दगडफेक करून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण या सर्पमित्रांनी त्या महिलांना पकडून फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ताब्यात दिले अशी माहिती सर्पमित्र रोहित कोंढाळकर यांनी दिली। ही कार्यवाही कात्रज सर्प उद्यान कर्मचारी अरविंद साळवे, सौरभ चांदोलकर, रश्मी बेहळे, प्रथमेश गवी अशा 150 ते 200 सर्पमित्रांनी केली। म्हणजे कोणाकडे घरी साप आला तर त्या टायमाला त्याचा जीव वाचवण्यासाठी लोक आजकाल काय करतात, साप दिसलं की लगेच मारून टाकतात का स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी। पण लोकांच्या ज्या गैरसमजुती असतात त्या दूर करण्यासाठी आम्ही घरोघरी त्यांना जाऊन वाचवतो आणि त्याच्याबद्दल त्यांना पूर्ण माहिती देतो आम्ही की साप कधी चावतो जेव्हा त्याला भीती वाटते, म्हणजे आपण त्याला मारायला जातो, शेवटी तो पण एक जीव आहे, त्याला वाचवलं पाहिजे। हे लोकांच्या मनातल्या गैरसमजुती दूर झाल्या पाहिजेत। आणि दुसरी गोष्ट नागपंचमी आहे, तर लोकांना काय वाटतं की नाग दूध पितो, या सगळ्या चुकीच्या समजुती आहेत। ऍक्च्युली ही लोक काय करतात, बाकीचे गारुडी लोक हे नाग विकत घेतात आणि त्यांचं तोंड शिवलेले असतात, तर त्याचं जवळपास आजच्या दिवसामध्ये 900 रुपये 500 रुपये अशी त्यांची किंमत राहते। त्यांच्याकडनं ते विकत घेतात आणि घरोघरी जातात आणि म्हणतात की नागोबाला दूध वगैरे, आणि त्यांच्या नावाखाली पैसे उकळत असतात स्वतःसाठी। मग आम्ही काय करतो, आमचे सर्व सर्पमित्र आम्ही जातो, त्यांच्या ताब्यातनं नाग घेतो, साप घेतो आणि त्यांना कात्रज सर्प उद्यानात देतो, कारण ते जवळपास जखमी झालेले असतात। 2 दिवसापासून त्यांना उपाशी ठेवलेलं असतं, कारण तोंड बांधलेलं असतं, त्यांची विषाची जी थैली असते ती पण काढलेली असते, दात काढलेले असतात, तोंड शिवलेलं असतं, अशा स्थितीमध्ये ते आम्हाला मिळतात। तर आता आम्ही हे सगळे जे मिळालेले साप, नाग आणि हे सगळे आम्ही कात्रज सर्प उद्यानात देतो, तिथं त्यांच्यावर उपचार केले जातात आणि मग ते फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून जंगलात सोडले जातात। म्हणजे तुमची अशी एक संस्था आहे का, तुम्ही असा ग्रुप आहे असा, म्हणजे तुम्ही सर्पमित्र ग्रुप म्हणजे आम्ही सगळे मित्र एकत्र मिळून हे करतो, म्हणजे अशी काही स्पेशल काही संस्था नाही आम्ही आमच्या इच्छेनुसार काम करतो। म्हणजे हे सर्व मित्र आमचे जीवावर उद्यावर होऊन काम करतात, कारण शेवटी तो एक जनावरच आहे, नाग आहे, तो त्याला वाचवण्यासाठी बाईट करतोच। आणि कधी कधी काय होतं की प्रत्येक नागपंचमीला प्रत्येकाची तोंड शिवलेली नसतात, असं तोंड न शिवलेले असतात, तर ते चावू पण शकतात। तर आम्ही सगळे आमचे जीवावर उद्यावर होऊन करतो। आणि दुसरी गोष्ट की आम्हाला शासनाकडनं असं काहीच मदत मिळत नाही कुठलंच, त्यामुळे आम्ही आमचे स्वतःचा खर्च करून आम्ही आमचं काम चालूच ठेवतो। सध्या आता या 3-4 दिवसामध्ये आम्ही 5 साप पकडलेले आहेत, कारण मागच्या वेळेला ही संख्या 16 होती, 16 नाग। आता यावेळेला 4-5 पकडलेले आहेत आम्ही। माझं नाव रोहित कोंढाळकर आणि हे माझे सगळे सर्पमित्र आहेत। आता आम्ही हे बऱ्याच वर्षापासून काम करतो या फील्डमध्ये।